तर मित्रांनो, राणी की वाव सारखी एक सुंदर विहीर बघितल्यानंतर खूप मला छान वाटलं आणि आता वळूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. पण तत्पूर्वी काही विचार माझ्या मनात आलेले होते राणीची वाव बघताना. जर आपण बघितलं तर राणी की वाव ही एका राणीनं आपल्या पतीच्या स्मरणामध्ये बांधलेली ही एक विहीर होती. म्हणजे आपण याचा विचार करू शकतोय की हे कसं काही प्रेमाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे खरं प्रेमाचं प्रतीक ही राणी की वाव आहे. नाहीतर आपल्याकडं कुठल्या तरी पांढऱ्या संगमरवरी थडग्यांना आपण प्रेमाचं प्रतीक पूर्वपारपासून मानत आलेलो आहे. ही कुठतरी गुलामगिरीची मानसिकता खरं म्हणजे बदलायची वेळ आलेली आहे. राणी की वावसारख्या जे उत्कृष्ट असं शिल्प आहे, जे उत्कृष्ट अशी रचना आहे, ती आपण बघायचं सोडून आपण कुठली तरी थडगी बघायला जातो. ती मानसिकता आपण आता कुठेतरी सोडून द्यायला पाहिजे. त्यामुळं मला सुद्धा तुम्हाला असं या ठिकाणी एक आव्हान करायचं आहे की जी आपल्या पद्धतीची आपल्या पूर्वजांनी बांधलेली जी अशी कन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्यांना आपण नक्की भेट द्यायला हवी. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा त्या राणीच्या वावला अवश्य भेट द्या. आणि आता एक सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला एक नवीन डेस्टिनेशनबद्दल माझ्या सांगतोय की जे आहे हा रस्ता सरळ घेऊन जातोय मला राजस्थानकडे. आणि मी सुद्धा आता ठरवलं आहे की इथं आलेलोच आहे तर इथून फक्त राजस्थान म्हणजे राजस्थानमधलं माउंट आबू हे ठिकाण हे फक्त 140 किलोमीटरवरती आहे इथून. त्याच्यामुळे मी ठरवलं ऐनवेळी की आपण माउंट आबूला जाऊन येऊया. म्हणजे माझे ही गुजरात आणि राजस्थान अशी एकत्रित ही ट्रिप होऊन जाईल. तर आता एकच दिवस माझ्याकडे शिल्लक आहे. त्याच्यामुळे थोड्याच वेळात 1-2-2.5 तासामध्ये मी राजस्थानमधल्या माउंट आबूला पोचून जाईन. आणि आज संध्याकाळपर्यंत आपण माउंट आबूमधलं जे काही साईट सीइंग होईल, जे काही शक्य आहे ते करूया. आणि नंतर मग परवा दिवशीपासून उद्यापासून माझा परतीचा प्रवास सुरू होईल. तर मित्रांनो, हा आहे अहमदाबाद पालनपूर रोड. खूप सुंदर रस्ता आहे. या पूर्ण आजच्या माझ्या आत्तापर्यंतच्या ट्रिपमधला हा खूपच सुंदर रोड आहे. या रोडवरती माझी गाडी जवळपास 100च्या खाली कधीही आलेली नाही आहे. मी गेले एक अर्धा तास झाले या रोडवरून मी माझा प्रवास चालू केलेला आहे. तर खूप सुंदर रोड आहे. तुम्ही सुद्धा कधी आलात तर माझी नक्की आठवण तुम्हाला येईल की मी तुम्हाला रस्ता सांगितला होता की अहमदाबाद पालनपूर रोड हा अतिशय सुंदर आहे आणि अतिशय सुंदर असा लेवल केलेला रस्ता आहे. कुठेही अजिबात एखादा खड्डा नाही आहे या रोडवरती आणि पूर्ण असा वेल मेंटेन्ड, वेल पेव्ड असा हा रोड आहे. ही बघा तुम्ही रोडची क्वालिटी, काय सुंदर रोड आहे हा अहमदाबाद पालनपूर रोड. तुम्ही नक्की या रोडवरती तुम्हाला या रोडवरती ड्राईव्ह करायला खूप मजा येईल. आणि आत्तासुद्धा तरी तुम्ही माझ्या निमित्तानं हा रोडची एक मजा तुम्ही घेऊ शकता. काही म्हणा, खरं गुजरात राजस्थानमधले रोड एकदम मस्त आहेत. सुंदरच रोड केलेले आहेत, अतिशय सुंदर आहेत. अगदी छोट्या छोट्या गावांमधले सुद्धा छोट्या छोट्या गावांना जाणारे वगैरे इतर सुद्धा जे रस्ते आहेत, स्टेट हायवेसुद्धा हे खूप सुंदर केले आहेत. त्यामुळं आपला प्रवास इथं खूप चांगला होतो आणि आपण आपलं जे काही ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असतं ते आपण वेळेत पोहोचतो किंबहुना वेळेच्या आपण आधी पोहोचतो. तर मित्रांनो, हे आहे गुजरात राजस्थान बॉर्डरच्या जवळपास असलेलं गुजरातमधलं पालनपूर शहर. खूप मोठं शहर दिसतंय मला. हे सगळे मोठे मोठे हॉटेल्स आहेत या ठिकाणी. भरपूर लॉज, रूम्स वगैरे इथं पूर्ण त्यांची भरमार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ब्रँडचे शोरूम आता हे बघा. इथं जुडिओ दिसतंय, ट्राईब, जे तुम्ही म्हणाल ते आत्तापर्यंत मी बघत आलो आहे तर त्या प्रत्येक ब्रँडचे आउटलेट्स वगैरे इथे सगळे आहेत. आता इथं मला समोर आता किलोमीटरचा बोर्ड पण दिसतो आहे. तर इथं आबू रोडमधलं माउंट आबू फक्त 52 किलोमीटर शिल्लक राहिलेलं आहे. तर असं हे पालनपूर शहर आहे, खूप महत्त्वाचं गुजरातमधलं शहर पालनपूर. मित्रांनो, थोडंसं पेट्रोल फिलअप करून घेऊया. हे गुजरातमधला एक शेवटचा पेट्रोल पंप मला वाटतं. आणि गुजरातमध्ये जर पेट्रोलचा दर बघितला तर फक्त 94 रुपये आहे. मी दमणला पेट्रोल टाकलं त्या ठिकाणी तर फक्त 92 रुपयाचं पेट्रोल होतं. तर राजस्थानमधली परिस्थिती मला माहिती नाही, त्यामुळे इथंच मी टाकी फुल करून घेतो. मित्रांनो, मी पालनपूर अहमदाबाद हायवेवरच्या एका छान हॉटेलवरती आलेलो आहे आणि इथून फक्त आता माउंट आबू राहिलं आहे 40 ते 45 किलोमीटर. तर आता साधारण 12:30-1 झाले आणि माझी जेवणाचीसुद्धा वेळ झाली. त्यामुळे आता मी या ठिकाणी एक मस्त अशी गुजराती थाळी मागवली. तर आता एक माझं शेवटचं गुजराती जेवण असेल एखाद्या वेळेस, पण बघूया. जाताना परत मला गुजरात लागणार आहे, त्यामुळं तसं शेवटचं म्हणता येणार नाही. अजूनही गुजराती थाळ्या मला भरपूर खायच्या आहेत. तर आता इथली थाळी येऊ द्या, ती कशी आहे मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर मी जेवण करून मात्र थेट निघेन माउंट आबूला जायला. आणि माउंट आबू इथून फक्त साधारण मला एक तासाभराच्या अंतरावर असेल. तर तिथे गेल्यानंतर मग आपण तिथली जी साईट सीइंग आहे ते करूया.
तर माझ्यासमोर ही अशी गुजराती थाळी आहे. ह्याच्यामध्ये आहेत गुलाबजाम, त्याच्यावर ही चण्याची भाजी, त्याच्याबरोबर ही दही तडका आहे, बटाट्याची भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये दाल, राईस, पापड आणि चपाती, त्याच्याबरोबर छास पण आहे. हे इथं प्रत्येक ठिकाणी छास देतातच. पण एक गोष्ट मला अशी जाणवली की या ठिकाणी याच्यामध्ये कढी नाही आहे. पण ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही आहे. जे आहे ते मी जेवण करतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. वा 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 वा, काय सुंदर इथं ग्रीनरी आली आहे मित्रांनो. या समोर आता हे छोट्या छोट्या टेकड्या दिसायला लागलेत ना, तर ह्या आहेत आता आरवलीच्या पर्वतरांगा. आणि या आरवलीच्या पर्वतरांगांमधलंच आपल्याला माउंट आबू एक ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण, तर त्याच ठिकाणी जायचं आहे मला. आपण शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये आरवलीच्या पर्वतरांगा वगैरे आपण वाचलं असेल, हे तुमच्या लक्षात एखाद्या वेळा असू शकतं. तर त्याच आता मी बघायसाठी इथं आलेलो आहे. तर ह्या अगदी वेगळ्या पद्धतीच्याच पर्वतरांगा आहेत. आपल्या सह्याद्रीपेक्षा थोडेसे वेगळ्या टेकड्या असल्यासारख्या आहेत. एक संघ सलग अशा पसरलेल्या ह्या आरवलीच्या पर्वतरांगा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि तेच बघण्यासाठी मला खूप उत्सुकता होती. त्यामुळं आज या बाईक राईडच्या निमित्तानं माझं या आरवलीच्या पर्वतरांगांचं दर्शनसुद्धा आता झालेलं आहे. हाय मित्रांनो, माउंट आबूला जाणारा घाट, काय सुंदर आरवली पर्वतरांगा आहेत. ह्या वेगळ्याच आहेत. हे डोंगर म्हणजे खरंच आपल्या सह्याद्रीपेक्षा खूपच वेगळे आहेत. दिसायला सुद्धा अगदीच भिन्न प्रकारचे हे डोंगर आहेत. तर बघूया, आता हा थोडासा मोठा घाट आहे, जायला 20 किलोमीटरचा घाट दिसतोय मला हा, आणि 1 तास लागेल असं सांगतायत इथं या गुगलवरती. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आणि बाकी या घाटामध्ये आपल्याला अजून काय काय बघायला मिळतंय ते पण आपण बघून घेऊ. राजस्थानमध्ये अशा पद्धतीचा घाट असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. आता या घाटावरती जसं जसं मी वरती चाललेलो आहे तसे जसे सगळे हिरवीगार झाडं या ठिकाणी दिसायला लागलेत. आणि हा बाजूचा व्ह्यू जो आहे या ठिकाणचा, हा तर एकदम अप्रतिमच आहे. खरंच खूप सुंदर आहे इथं. मला अगदी माउंट आबू इतकं सुंदर असेल किंवा इथले वरचे जे व्ह्यूज आहेत हे इतके चांगले असतील असं मला कधी वाटलं नव्हतं. पण आज इथं मी आलो आहे आणि आता मी प्रत्यक्ष जेव्हा बघतोय हे सगळे व्ह्यूज वगैरे, तेव्हा खरंच खूप छान वाटतं इथं या ठिकाणी. आणि या घाटामधनं गाडी चालवायला सुद्धा खूप चांगलं वाटायला लागलं आहे. हे अशा पद्धतीचे घाट आपल्याकडे सह्याद्रीमध्ये आहेत, पण सह्याद्री हा डोंगर पूर्णपणे वेगळे आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्या, आणि हे आरवलीचे जे डोंगर आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळं दोन्हींमध्ये खूप फरक आहे तसा. त्याच्यामुळे इथं येऊन सुद्धा मला खूपच सुंदर वाटायला लागलं आहे. मित्रांनो, या माउंट आबूच्या घाटातील हा पहिला व्ह्यू पॉईंट आहे. तर आपण या ठिकाणी बघूया की इथून व्ह्यू कसा येतो. हे बघा, काहीसा हा असा व्ह्यू आहे. केवढ्या मोठ्या मोठ्या पसरलेल्या ह्या आरवलीच्या पर्वतरांगा आहेत आणि खूपच सुंदर आहे. अतिशय सुंदर इथला हा व्ह्यू मला दिसतोय. मित्रांनो, हा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर आहे. ओ हो हो, व्हॉट अ व्ह्यू. वा वा वा, खूप सुंदर. हा व्ह्यू बघा मित्रांनो, काय सुंदर आहे सगळं. आता इथं वरती आल्यामुळं इथली हवा सुद्धा अतिशय गार झालेली आहे. छान थंड असं वाटायला लागलं मला. ते ढग पण किती जवळ आल्यासारखे वाटतात बघा. मित्रांनो, आपण आता जवळपास स्टॉपला आलेलो आहोत आणि तुम्ही इथं बघा, वरची झाडं वगैरे कशी हिरवीगार झालीत अचानक. आतापर्यंत थोडीशी खोरटी झाडं वगैरे अशा पद्धतीची झाडाखाली आपल्याला दिसत होती. तर आता इथं वर आल्यानंतर अतिशय ग्रीन अशा पद्धतीची झाडं या ठिकाणी दिसायला लागलेत. अगदी महाबळेश्वरसारखा साधारण या ठिकाणी लुक आलेला आहे. ही निलगिरीची झाडं वगैरे पण या ठिकाणी भरपूर झालेली दिसतात आणि इतर सुद्धा ग्रीन झाडं आहेत. मित्रांनो, खरंच माउंट आबूला येणं म्हणजे पैसा वसूल आहे. आणि आता हा व्हिडिओ जेव्हा मी एडिटिंगला घेईन
तेव्हा मात्र माझी खरंच पंचायत होणार आहे की तुम्हाला नक्की काय दाखवावं आणि त्यातलं काय वगळावं. त्याच्यामुळे हे एक चांगला एक्सपिरियन्स आहे एकंदरीत. तर बघूया आता वरती पोचतोच आहे मी. अगदी मला वाटतं एक 10 ते 15 मिनटं अजून लागतील, कारण जवळपास मी आता टॉपला पोचलेलो आहे. तर पहिल्यांदा खरं म्हणजे माउंट आबूला गेल्यानंतर मला एक काम करावं लागणार आहे की मला या ठिकाणी रूम बघावी लागणार आहे, कारण माझं हे ऐनवेळी माउंट आबूचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे इथं कुठल्याही रूमचं बुकिंग वगैरे मी आधी कधी केलेलं नव्हतं. तसंही गुजरातमधलं पण कुठल्याच ठिकाणचं मी आधी बुकिंग केलं नव्हतं. त्याच्यामुळे आता इथं गेल्यानंतर पहिल्यांदा एक रूम बघून त्याच्यानंतर मला मग साईट सीइंगला सुरुवात करावी लागेल. तर मित्रांनो, आता आपण माउंट आबूमधली साईट सीइंग चालू करूया. तर त्यातलं पहिलं जे अट्रॅक्शन आहे तर त्याचं नाव आहे गुरुशिखर. गुरुशिखर हे माउंट आबूमधील सर्वात उंच असं शिखर आहे आणि त्याची उंची साधारण 1722 मीटर आहे. आता आपण एक इमॅजिन करू शकतो गोष्ट, महाबळेश्वर आपलं महाराष्ट्रातलं एक उंच असं थंड हवेचं ठिकाण आहे की ज्याची उंची आहे साधारण ॲव्हरेज उंची 1400 मीटर आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा तरी 300 मीटरनं हे गुरुशिखर जास्त आहे. आता ऑलरेडी जसं जसं मी वरती चाललो आहे तसं खूप थंड वाटायला लागलेलं आहे मला. गार हवा एकदम मला जाणवते या ठिकाणी. आणि हे गुरुशिखर तर महाबळेश्वरपेक्षा पण 300 मीटरनी उंच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अजून जास्त गारवा आपल्याला जाणवू शकतो. त्याच्यामुळे आता मी पहिलं हे जे डेस्टिनेशन निवडलेलं आहे, इथलं अट्रॅक्शन निवडलेलं आहे, तर त्याचं नाव आहे गुरुशिखर. तर आपण थोड्याच वेळात गुरुशिखरला भेट देऊया. गुरुशिखर आता मी एका ठिकाणी इथून रूम घेतली, तिथून साधारण 13 किलोमीटरवरती पडतं. म्हणजे साधारण एक अर्धा तास आपल्याला जायला लागू शकतो, कारण वळणावळणाचा घाटाचा रोड आहे पूर्ण. त्याच्यामुळे हे 13 किलोमीटर पार करून आपण गुरुशिखरला पोचूया. आणि गुरुशिखरला एक दत्तात्रयाचं मंदिरसुद्धा आहे, ते सुद्धा तिथलं एक महत्त्वाचं मंदिर आहे. तर शक्य झाल्यास आपण ते सुद्धा बघूया. तर आपण चला डायरेक्ट जाऊया गुरुशिखरला. तर मित्रांनो, हा गुरुशिखरचा रोड बघा किती सुंदर आहे, किती डेन्स फॉरेस्टमधनं हा रोड जातो आहे. निलगिरीची वगैरे भरपूर झाडं मला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्याबरोबर ही ग्रीन अशी छोटी छोटी झाडंसुद्धा आहेत. त्याचबरोबर पामची वगैरे पण झाडं या ठिकाणी बघायला मिळतात. आणि असं हे डेन्स असं फॉरेस्ट आहे. तर मित्रांनो, समोर सर्वात जे उंच दिसतंय तेच गुरुशिखर आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. आता मी साधारण अर्धा अंतर कापलेलं आहे. हे जे समोर दिसायला लागले, आता तुम्हाला कॅमेरामध्ये कितपत दिसतंय मला माहीत नाही, पण समोर मला दिसतंय ते. तर त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. आणि आता साधारण अजून एक 7 किलोमीटर शिल्लक राहिलेले आहेत. तर आपण येत्या 10-15 मिनटातच त्या ठिकाणी पोहोचून जाऊ. हे समोर दिसतंय, आता दिसायला लागले बघा, हेच समोर दिसतंय, हे गुरुशिखर आहे. तर मित्रांनो, हे आहे गुरुशिखर. इथे दत्तात्रयाचं मंदिर आहे. मी थोड्याच वेळात जाऊन दत्तात्रयाचं दर्शनसुद्धा घेऊन येतो. तोपर्यंत गुरुशिखरवरून दिसणारं आरवलीचं हे सुंदर दृश्य आपण या ठिकाणी बघूया. नेचर ॲट इट्स पीक असं म्हटलं पाहिजे इथं, म्हणजेच सृष्टी सौंदर्य त्याच्या अत्युच्च शिखरावरती आहे. तसंच आपण सुद्धा एका उच्च शिखरावरती आहोत, ज्याचं नाव आहे गुरुशिखर. आणि हा सुंदर व्ह्यू आपल्यासाठी अरावली पर्वताचा. तर मित्रांनो, गुरुशिखर येथील दत्तात्रयाचं माझं छान दर्शन झालं. खूप सुंदर मंदिर बांधलं आहे तिथं. आतमध्ये एका केवमध्ये, गुफेमध्ये दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं तिथं गेल्यानंतर.
आता फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मला तुम्हाला तिथलं दत्तात्रयाचं दर्शन दाखवता नाही आलं. त्याच्यामुळे आता मी चाललेलो आहे आता टिपिकल एक हिल स्टेशनचं जे अट्रॅक्शन असतं अशा अट्रॅक्शनला, जे म्हणजे असतं एखादा लेक, कुठलंही तुम्ही भारतातलं वगैरे एखादं हिल स्टेशन निवडा, त्याच्यामध्ये एक चांगला सुंदर लेक हे नेहमी अट्रॅक्शन असतं. तर तसंच इथंसुद्धा एक सुंदर असं लेक आहे ज्याचं नाव आहे नक्की लेक. म्हणजे मित्रांनो, नक्की लेक म्हणजे त्या ठिकाणी आपण नक्की जाणार आहोत, पण त्याचं नावच नक्की आहे. तर असं हे नक्की लेक आहे. तर या नक्की लेकचं इथून अंतर आहे 13 किलोमीटर. जायला आपल्याला लागतील साधारण 20 मिनटे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचत आहोत नक्की लेककडे. हा आहे नक्की लेकचा ॲप्रोच आणि समोर आपल्याला आता तो नक्की लेक दिसायला लागला आहे. तर आपण थोडंसं इथं गाडी पार्क करून हा लेक नक्की कसा आहे हे बघूया. तर मित्रांनो, हा आहे येथील नक्की लेक. या ठिकाणी तुम्हीसुद्धा तुमची बायको, गर्लफ्रेंड, मित्र किंवा अजून कुणाला तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता आणि एका रोमॅन्टिक अशा बोट राईडचा तुम्ही आनंद घेऊ शकता. लोक या ठिकाणी बोटिंग करताना वगैरे आपण पाहू शकतो. या ठिकाणी एक सुंदर असं रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर याची सोय इथे आहे. तर अशा पद्धतीचा हा आहे नक्की लेक आणि हे त्याचा आजूबाजूचा सुंदर असा परिसर. तर मित्रांनो, आपण आता आहोत नक्की लेकच्या मार्केटमध्ये. हे पर्यटक वगैरे आपण या ठिकाणी भरपूर झालेले बघू शकतो आणि आपण आता थेट चाललो आहोत सनसेट पॉईंटकडे, कारण आता 6:15 वाजलेले आहेत आणि सनसेट व्हायची आता वेळ आलेलीच आहे. तर आपण डायरेक्टली जाऊया आता सनसेट पॉईंटकडे. तर सनसेट पॉईंट इथून काही फार जास्त लांब नाही आहे. इथून फक्त 1.5 किलोमीटरवरती सनसेट पॉईंट आहे. तर आपण आजचं हे शेवटचं डेस्टिनेशन म्हणून सनसेट पॉईंट हा कवर करूया. म्हणजे आपलं हे माउंट आबूचं पूर्ण साईटसीइंग होऊन जाईल, ज्यामध्ये मी ह्यातली जे मेजर अट्रॅक्शन्स आहेत ते कवर केलेले आहेत. बाकीचे अजून इथं बघण्यासारखे बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण मला वेळेअभावी आता शक्य नाही आहे, कारण उद्या सकाळी मला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून निघावं लागणार आहे. त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये मी बऱ्यापैकी सगळे इथले अट्रॅक्शन्स कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता निघूया आपण थेट सनसेट पॉईंटकडे.